हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आहे हरतालिका आणि हरतालिकेची मी इथे पूजा करत आहे आणि इथे मी तयारी वगैरे करून घेतलेलीच आहे. आम्ही हरतालिका शिव-पार्वती हे वाळूनेच काढतो आणि त्याच्यानंतर तुम्ही शिव-पार्वती काढून घेतली, गणपतीची अगोदर पूजा करून घेतली आणि गणपतीची पूजा केल्यानंतर मी शिव-पार्वतीला आता आजकाल खूप अशा हरतालिकेची मूर्ती, देवीची मूर्ती मिळत आहेत, पण मी हरतालिकेची पूजा ही वाळूनेच अशीच करते दरवर्षी. आणि त्याच्यानंतर मी हे फळं वगैरे देवाला ठेवलेली आहेत आणि इथे मी हे व्रत हरतालिकेचं असल्यामुळं पार्वतीने अरण्यामध्ये जाऊन ही शिवासाठी तपस्या केली होती. शिव हा आपला पतीसाठी तिने तपस्या केली होती पार्वती मातेने. त्याच्यामुळे हे व्रत केलं जातं आणि हे व्रत खूप पवित्र मानलं जातं सौभाग्यवती स्त्रीसाठी. त्याच्यानंतर मी इथं पूर्ण तयारी वगैरे करून आणि त्यानंतर पानं वगैरे मी ठेवली, कारण हे व्रत अरण्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये केलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक पानाला, प्रत्येक फळाला आज खूप महत्त्व दिलं जातं आणि जवळपास मी सगळी फळं ठेवली होती. त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि गणपती बुक करायलाही जायचं होतं. मग मुलांना घेऊन आम्ही गेलो गणपती बुक करण्यासाठी. 2-3 दुकानं वगैरे पाहिले. एका ठिकाणी मूर्त्या खूप छान होत्या. मग तिथनंच घेतली गणपतीची मूर्ती आणि फोटो वगैरे काढले आम्ही आल्यानंतर. आणि फोटो हे मॅन्डेटरी असतात असं मला वाटतं, कारण ह्या तर आठवणी असतात. आणि त्यानंतर आम्ही फराळ वगैरे केली. मी आणि माझ्या सासूबाईंनी फराळ केली आणि असा होता माझा आजचा दिवस. तर शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.